Good morning friends, welcome to S Classes Valverde. Today we are taking the practice set 3.4 in arithmetic progression for the 10th standard students. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंकगणिती श्रेणी या प्रकरणातील शेवटचा अभ्यास जो की शाब्दिक उदाहरणांचा आहे आणि जो एस एन आणि टी एनच्या सूत्रावर अवलंबून आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, टी एन आणि एस एनचे सूत्र जर आपल्याला पाठ असतील तर आपण अचूकरित्या या ठिकाणी हा सराव संच सोडू शकतो. तर चला तर बघूया प्रॅक्टिस सेट 3. क्वेश्चन नंबर 1. ऑन 1st January 2016 सानिका डिसाइड्स टू सेव ₹10, ₹11 ऑन द सेकंड डे, ₹12 ऑन द थर्ड डे. इफ शी डिसाइड्स टू सेव लाइक दिस, देन ऑन 31st December 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग. तर विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे की 1 जानेवारी 2016 सानिकाने पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 याप्रमाणे पैसे बचत करायचं ठरवलं. जर तिने असंच वर्षभर पैसे बचत केले असतील तर त्या 31 डिसेंबर 2016 पर्यंत सानिकाची टोटल म्हणजे एकूण बचत किती असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्नामध्ये वर्ड प्रॉब्लेममध्ये किंवा शाब्दिक उदाहरणामध्ये प्रश्न समजून घेणं गरजेचं असतं आणि त्याप्रमाणे आपल्याला गणिती भाषेमध्ये त्याचं रूपांतर करून ते सोडवावं लागतं. तर बघा, पहिल्यांदा आपल्या लक्षात यायला पाहिजे की 2016 बघा, 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 म्हणजेच एक वर्ष पूर्ण त्या ठिकाणी ती बचत करत होती. आता लीप इयर हॅज 366 डेज, म्हणजे लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर लीप वर्ष कसं ओळखायचं, तर कोणत्याही वर्षाच्या शेवटच्या 2 अंकाला जर 4ने पूर्ण भाग गेला तर त्या ठिकाणी ते वर्ष लीप वर्षाचं असतं. म्हणजेच लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, आपल्या साध्या वर्षामध्ये 365 दिवस असतात. लुक ॲट दिस. सानिका सेव्स ₹10 ऑन द फर्स्ट डे, ₹11 ऑन द सेकंड डे अँड ₹12 ऑन थर्ड डे ॲज सो ऑन. म्हणजे सानिकाने पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 11 आणि तिसऱ्या दिवशी ₹12 याप्रमाणे बचत केली. सो 10, 11 अँड 12 इज अ सिक्वेन्स. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 10, 11, 12 ही एक क्रमिका आहे. सो T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 10, T2 इज इक्वल टू 11, T3 इज इक्वल टू 12. So difference D is equal to T2 minus T1, so 11 minus 10, so D is equal to 1. Then D is equal to T3 minus T2, so 12 minus 11, here D is equal to 1. So difference between any two consecutive terms is constant, so it is an AP. So 10, 11, 12 is an AP. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जी क्रमिका आहे ती या ठिकाणी अंकगणिती श्रेणी आहे. आता ती अंकगणिती श्रेणी आहे, आपल्याला काय बघायचं आहे की वर्ष कोणतं आहे, 2016. सो 2016 इज अ लीप इयर. सो लीप इयर हॅज 366 डेज. तर विद्यार्थी मित्रांनो, 2016 हे काय लीप वर्ष आहे, म्हणजेच लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. 2016 इज अ लीप इयर अँड लीप इयर हॅज 366 डेज. सो एन इज इक्वल टू 366. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एनची किंमत आपल्याला 366 या ठिकाणी घ्यायची. सो स्टुडंट्स, व्हॉट वुड बी हर टोटल सेविंग इन दिस इयर, म्हणजेच तिची वर्षभरातील एकूण आपल्याला बचत काढायची. म्हणजे सो वी हॅव फाइंड एस 366. सो युजिंग एस एन फॉर्म्युला, म्हणजेच आपल्याला एस एनच्या सूत्रामधून तिची टोटल वर्षभराची बचत या ठिकाणी काढायची. एस एन इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. This is the formula. So substituting the values in SN formula, so S 366 is equal to 366 upon 2 in bracket 2 into A means 10
plus 366 minus 1 into d means 1. So write reason here, substituting values. Then solve. 2 1s are 2, 2 1s are 2, 1 is remaining here, 16. So 2 8s are 16 and 2 3s are 6. So 183 into, solve the bracket, 2 10s are 20 plus 366 minus 1, so 365 into 1. So 183 into 20 plus 365 ones are 365. So 183 into 365 and 20, 385. So calculate 183 into 385. So 70,455. Yes, 366 is equal to 70,455. सानिका सेव्ड रुपीज 70,455. म्हणजे सानिकाने त्या लीप वर्षामध्ये 70,455 रुपये बचत केली. सो लेट्स सी क्वेश्चन नंबर 2. अ मॅन बॉरोज रुपीज 8,000 अँड ॲग्रीज टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ रुपीज 1,360 इन 12 मंथली इन्स्टॉलमेंट्स. Each installments being less than the preceding 1 by rupees 40. Find the amount of the first and last installment. म्हणजे विद्यार्थी मित्र, एका माणसाने 8,000 रुपये आणि त्यावरती 1,360 रुपये व्याज 12 हप्त्यामध्ये देण्याचे कबूल केले. तर पहिला हप्ता, इच इन्स्टॉलमेंट्स बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग 1 बाय रुपीज 40. पहिला हप्ता किंवा प्रत्येक हप्ता हा पुढच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी होता. म्हणजेच या ठिकाणी -40 लक्षात ठेवायचं आहे. डीची किंमत या ठिकाणी डिफरन्स आपल्याला दिसतोय की -40. म्हणजे पहिला हप्ता जर 100 रुपयाचा असेल तर दुसरा हप्ता 40 रुपयाने कमी म्हणजे 60 रुपयाचा असणार. तिसरा हप्ता 20 रुपयाचा असणार. याप्रमाणे म्हणजे मायनस या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डीची किंमत या ठिकाणी आपल्याला मायनसमध्ये घ्यायची. डिफरन्स इज इक्वल टू -40. फाइंड द अमाऊंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. तर पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता किती होता, आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे. अमाऊंट रिपेड म्हणजे त्याला ती अमाऊंट फेडायची असेल तर काय करावं लागेल. त्यात जे प्रिन्सिपल आहे म्हणजे जे अमाऊंटमध्ये जी मुद्दल आहे ते आपल्याला मुद्दलामध्ये व्याज या ठिकाणी मिळावं लागतं. म्हणजेच 8,000 प्लस 1,360, सो 9,360. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 9,360 ही आपल्याला या ठिकाणी अमाऊंट मिळते. अमाऊंट मिळाल्यानंतर आता किती हप्ते होते एकूण. देर आर 12 मंथली इन्स्टॉलमेंट्स. म्हणजे या ठिकाणी 12 हप्त्यात देण्याचं कबूल केले होते. म्हणजे सो एन इज इक्वल टू 12. म्हणजेच एनची किंमत या ठिकाणी आपल्याला 12 घ्यायची. and then each installment being less than the preceding 1 by -40. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी होता. म्हणून आपल्याला डीची किंमत या ठिकाणी -40 घ्यावी लागणार आहे. सो यस 12 इज इक्वल टू 9,360. म्हणजेच 12 हप्त्यामध्ये एवढी रक्कम द्यायचं ठरलं होतं. सो वी हॅव फाइंड फर्स्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आपण पहिला हप्ता शोधूया. म्हणजे ए आपल्याला या ठिकाणी शोधायचं. सो युजिंग एस एन फॉर्म्युला, एस एन इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. दिस इज द फॉर्म्युला. Substituting the value in this formula, S12 is equal to 12 upon 2 in bracket 2a plus 12 minus 1 into d means -40. So S12 is equal to 9,360. म्हणजे S12ची 12 हप्त्यामध्ये जी किंमत आपल्याला या ठिकाणी रिपेड करायची होती ती किंमत या ठिकाणी ठेवायची. सो 12 upon 2 means 2 1 2, 2 6 12. So 6 here. 2a plus 12 minus 1 11 into -40. So then 9,360 divided by 6. 6 या ठिकाणी गुणाकारात आहे ते आपण या ठिकाणी भागाकारामध्ये नेलं. 2a plus 11 and -40.
multiplication plus minus minus, so 11 0 0, 11 4 जा 44, so minus 440. So 9360 divided by 6, so 6 1 जा 6, 6 1 जा 6, 3 is remaining, 33 is here, so 6 5 जा 30, 3 is remaining, 36 here, 6 6 जा 36 and 6 0 0, so 1560 is equal to 2a minus 440. Transposing minus 440 to LHS, म्हणजेच वजा 440 हे डाव्या बाजूला जातील, म्हणजेच 2a इज इक्वल टू 1560 प्लस 440, म्हणजे मायनसचं प्लस झालं. सो 1560 प्लस 440 मीन्स 2000. सो 2a इज इक्वल टू 2000. सो a इज इक्वल टू 2000 अपॉन 2. 2 मधले 2 इथं डिवाइडमध्ये गेले, 2 1 2, 2 1 2 अँड 0 0 0. So a is equal to 1000. This is the first installment. And then the first installment is rupees 1000. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिला हप्ता किती होता? 1000 रुपये होता. The first installment is rupees 1000. We have find last installment means TN. So using TN formula, TN is equal to A plus N minus 1 into D. This is the formula. So TN is equal to A means 1000, N means 12 and D means minus 40. Substituting the values in TN formula. 1000 plus 12 minus 1 11 into minus 40. So 1000 plus or minus minus 11 into minus 40. आपण इथं केलं आहे minus 440. So 1000 minus 440. So 560. So TN is equal to 560. This is the last installment. So last installment is rupees 560. The first installment is rupees 1000 and last installment is rupees 560. So look at question number 3. Sachin invested rupees 5000 for the first year, rupees 7000 for the second year, rupees 9000 in the third year in National Savings Certificate Scheme. How much amount did he invest in 12 years? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये सांगितले, मित्रांनो या प्रश्नामध्ये सांगितले की सचिनने राष्ट्रीय बचत योजना प्रमाणपत्र या योजनेमध्ये पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000 आणि तिसऱ्या वर्षी 9000 याप्रमाणे पैसे या ठिकाणी गुंतवले. तर त्यांनी 12 वर्षामध्ये एकूण किती रक्कम गुंतवली? एकूण रक्कम म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला वी हॅव फाइंड S12 म्हणजेच SNच्या सूत्राने आपल्याला 12 महिन्यातील रक्कम आपल्याला काढायची. Sachin invested rupees 5000 for the first year, rupees 7000 for the second year and rupees 9000 in the third year as so on. म्हणजेच पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000 आणि तिसऱ्या वर्षी 9000 याप्रमाणे सचिनने पैसे गुंतवले. सो 5000, 7000 and 9000 इज अ सिक्वेन्स, म्हणजेच ही एक क्रमिका आहे. सो T1 is equal to 5000, T2 is equal to 7000 and T3 is equal to 9000. So D is equal to T2 minus T1. So 7000 minus 5000, here 2000. Then D is equal to T3 minus T2. So 9000 minus 7000, D is equal to 2000. So difference between any two consecutive term is constant. So इट इज ॲन AP, म्हणजेच ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, हे अंकगणित श्रेणी आहे. सो देअर आर 12 इन्स्टॉलमेंट, म्हणजे या ठिकाणी 12 हप्ते होते. सो N इज इक्वल टू 12. सो वी हॅव फाइंड SN मीन्स S12 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स. आपल्याला 12 वर्षातील गुंतवणूक काढायची. सो using SN formula, SN is equal to N upon 2 in bracket 2a plus N minus 1 into
D. This is the SN formula. So substituting the values, S12 is equal to 12 upon 2 in bracket 2 into first term means 5000 plus 12 minus 1 into D means 2000. So 2 1s are 2, 2 6 are 12, so 6 here into in bracket 2 into 5000, 5 2s are 10 and 3 0, so 10,000 plus 12 minus 1 11 into 2000. So 6 into in bracket 10,000 plus 11 2s are 22 and 3 0. So 6 into 10,000 plus 22,000 32,000. So 6 0 0 6 0 0 6 0 0 6 2s are 12, carry 1, 6 3s are 18 plus 1 19. So S12 is equal to 1,92,000. So Sachin invested rupees 1,92,000 in 12 years. म्हणजे सचिनने 12 वर्षात 1,92,000 रुपये गुंतवले. So look at question number 4. There is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the number of seats in the 15th row and also find the total number of seats in the auditorium. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं की एका सभागृहामध्ये खुर्च्यांच्या 27 रांगा होत्या, ज्यामध्ये पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या, त्यानंतर दुसऱ्या रांगेमध्ये 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेमध्ये 24 खुर्च्या, याप्रमाणे खुर्च्यांची मांडणी होती. तर आपल्याला सांगितलं आहे की 15व्या रांगेत किती खुर्च्या होत्या आणि त्या पूर्ण सभागृहामध्ये एकूण किती खुर्च्या होत्या, असे आपल्याला 2 प्रश्न या ठिकाणी विचारले. म्हणजे 15व्या रांगेतील खुर्च्या आपल्याला काढायच्यात आणि त्याचबरोबर आपल्याला त्या सभागृहामधील एकूण खुर्च्या काढायच्या. सो वी हॅव फाइंड द सीट्स इन द 15th row as well as the total number of seats in the auditorium is S27. So there are 20 seats in the first row, 22 seats in the second row and 24 seats in the third row and so on. म्हणजे याप्रमाणे खुर्च्या होत्या. So here T1 is equal to 20, T2 is equal to 22 and T3 is equal to 24. So difference, find out difference, T2 minus T1, 22 minus 20, so 2. Then D is equal to T3 minus T2, so 24 minus 22, so D is equal to 2. So difference is equal to constant. So 20, 22 and 24 is 20, 22 and 24 is an AP. म्हणजे ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. So we have find seats in 15th row. Seats in 15th row, it means T15 is equal to question mark. म्हणजे आपल्याला 15व्या रांगेतल्या खुर्च्या पहिल्यांदा काढायच्या. अँड देन ऑल्सो फाइंड द टोटल नंबर ऑफ सीट्स इन द ऑडिटोरियम. म्हणजे आपण सुरुवातीला 15व्या रांगेतील खुर्च्या. पुट n इज इक्वल टू 15 इन युजिंग Tn फॉर्म्युला. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. दिस इज द फॉर्म्युला. सो T15 इज इक्वल टू a सीट इन फर्स्ट रो, सो 20 प्लस 15 minus 1 into 2, so difference. 20 plus 15 minus 1, 14 into 2. So 20 plus 14, 2s are 28. 20 plus 28, 48. So T15 is equal to 48. So the number of seats in 15th row is 48. म्हणजेच 15व्या रांगेमध्ये 48 खुर्च्या होत्या किंवा आहेत. There is an auditorium with 27 rows of the seats. म्हणजे त्या सभागृहामध्ये एकूण किती खुर्च्यांच्या रांगा होत्या? 27. सो लुक ॲट हिअर, देअर आर 27 rows of seats in an auditorium. म्हणजे त्या सभागृहामध्ये 27 खुर्च्यांच्या रांगा होत्या. सो we have find
S27 is equal to question marks. Put n is equal to 27. So using Sn formula, Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. So substituting the values, S27 is equal to 27 upon 2 in bracket 2 into a means 20 plus 27 minus 1 into 2. So 27 upon 2 into 22 is 40 in bracket plus 27 minus 1 26 into 2. 27 upon 2 into 40 plus 26 to the 52. So 27 upon 2 into 40 plus 52 92. So 2 1 are 2, 2 4 are 8, 1 is remaining here 12, 2 6 are 12. So 27 into 46 is equal to 1242. Yes, 27 is equal to 1242. So the number of seats in 15th row is 48 and the total seats in an auditorium is 1242. म्हणजेच त्या सभागृहामध्ये 15व्या रांगेमध्ये 48 खुर्च्या आणि त्या संपूर्ण सभागृहामध्ये एकूण खुर्च्या 1242 असतील. Question number 5. Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. All readings were in AP. The sum of temperature of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of temperatures of Tuesday and Saturday. If temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperature on the other 5 days. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये कारगिल येथील तापमानांच्या नोंदी या ठिकाणी आठवड्यातील घेण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रीडिंग या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये येतात. द सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. म्हणजेच सोमवार आणि शनिवारच्या तापमानांची बेरीज ही मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरीजेपेक्षा 5 डिग्री सेल्सिअसने किंवा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे असं दिले आहे. आणि इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज मायनस 30 डिग्री सेल्सिअस, जर बुधवारचं तापमान या ठिकाणी वजा 30 अंश सेल्सिअस असेल तर उरलेल्या 5 दिवसाचं तापमान किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म आपल्याला ते देत होते, ॲझ्युम करायला होत होते. तर आता 5 कॉन्झिक्युटिव्ह टर्मचं या ठिकाणी आपल्याला एक लक्षात ठेवावं लागतं. बेसिक लक्षात ठेवा. 3 साठी आपण कसं करत होतो, a मायनस डी ए आणि a प्लस डी असं आपण 3 साठी मांडायचो. 4 साठी आपण काय करायचं, हेच बेसिक लक्षात ठेवून किंवा याच्या आधारे आपण या ठिकाणी फक्त सुरुवातीला a मायनस 2d वाढवायचं. म्हणजे बघा a मायनस 1d मग इथं 2d, म्हणजे इथून सुरुवात करायचो. 5 साठी आपण काय केलं, बेसिकमधलं ते आहे तेच ठेवलं, म्हणजे a मायनस डी ए प्लस डी हेच ठेवलं, फक्त सुरुवातीचं आणि शेवटचं वाढवलं. म्हणजे इथं a मायनस 2d आलं आणि शेवटला a प्लस 2d आलं. म्हणजेच a हा सेंटर आहे, a सेंटरच्या लेफ्ट साईडला मायनसमध्ये या ठिकाणी ती टर्म मिळतील आणि याच्या राईट साईडला म्हणजेच उजव्या बाजूला आपल्याला प्लसमध्ये म्हणजेच बेरजेमध्ये मिळतील. आता आपल्याला या गणितासाठी आपल्याला 6 क्रमागत पदं कशी मांडायची लक्षात ठेवा. सेंटर आपल्याला जो ए आहे तो एच ठेवायचा, दोन्ही बाजूला त्याच्या अपोजिट आपण म्हणजे विरुद्ध या ठिकाणी पदं घेतोय. आता आपल्याला आणखी 3 या ठिकाणी उरलेले घ्यायचे. जसं आपण 5 घेतलं अगदी तसंच या ठिकाणी ते घ्यायचे. फक्त आता जे 6वं पद जे आहे ते आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं मांडायचं आहे a मायनस 3d. म्हणजे ही पदं आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये लागणार आहे, a मायनस 3d, a मायनस 2d, a मायनस डी, a प्लस डी अँड a प्लस 2d. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणजे बेसिक तेच आहे बघा, हेच आपण सेंटरला ठेवलेलं आहे, हेच आपण सेंटरला ठेवलेलं आहे, हेच आपण सेंटर, आणि यावरून आपल्याला पहिलं आणि शेवटचं या ठिकाणी फक्त वाढवत जायचं आहे. म्हणजेच आपल्याला 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म 5 कॉन्झिक्युटिव्ह टर्म अँड 6 कॉन्झिक्युटिव्ह असे कोणतेही गणित आली तर हे बेसिक ज्याच्याकडे आहे आणि ज्याला टेक्निक आहे, मांडण्याची पद्धत ज्याच्याकडे व्यवस्थित आहे, त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. द टेम्परेचर्स आर इन AP, दिस इज द गिवन. म्हणजे तापमान जे आहे किंवा तापमानाचे जे नोंद दिलेली आहे ती कशामध्ये, अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये. लेट द टेम्परेचर्स डिग्री सेल्सिअस फ्रॉम मंडे टू सॅटर्डे बी a minus 3d, a minus 2d, a minus d, a plus d and a plus 2d respectively. म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंतचे तापमान a minus 3d, a minus 2d, a minus d, a plus d and a plus 2d असं या ठिकाणी अनुक्रमे लिहिता येईल.
आता याच्यामध्ये काय दिले बघा, या प्रश्नामध्ये हे लक्षात ठेवा, इफ टेम्परेचर ऑफ वेनसडे वॉज -30°C. मग काय दिले, द टेम्परेचर वेनसडे is -30°C. This is the given. The temperature of Wednesday is -30°C given. म्हणजे हे दिलेलं आहे, बुधवारचं तापमान या ठिकाणी -30°C आहे. सो आता बुधवार म्हणजे काय बघा, हे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. लक्षात ठेवा. मग आता आपल्याला वेनसडेचं विचारलं, काय वेनसडेचं काय, मग a - d is equal to -30. सो इक्वेशन नंबर 1. देन फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन, आता प्रश्नाच्या प्रश्नातील माहितीनुसार आपल्याला काय लक्षात येईल की बघा, द सम ऑफ द टेम्परेचर मंडे अँड सॅटर्डे वॉज 5°C मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटर्डे. म्हणजे सोमवार आणि शनिवारच्या तापमानाची बेरीज ही मंगळवार आणि शनिवारच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 अंशाने जास्त आहे. तर तेच यासाठी गणिताच्या भाषेमध्ये आपण लिहूया, a - 3d प्लस a + 2d इज इक्वल टू a - 2d प्लस a + 2d प्लस 5. सो a + 2d कॅन्सल, दोन्ही बाजूचं सेम टर्म या ठिकाणी कॅन्सल होईल. रिमेनिंग a - 3d इज इक्वल टू a - 2d प्लस 5. सो प्लस a -3d इज इक्वल टू -2d प्लस 5. -2d ट्रान्सपोजिंग या ठिकाणी LHSला होईल, त्याचं साईन चेंज होईल. -3d प्लस 2d इज इक्वल टू 5. सो -3d प्लस 2d, सो -d इज इक्वल टू 5. सो d इज इक्वल टू -5 multiplying by minus sign to both sides. Okay, so d is equal to -5, इक्वेशन नंबर 2. आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले. सो d ची किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर आपल्याला a ची किंमत मिळेल. पुट d इज इक्वल टू -5 इन इक्वेशन 1. सो a - d इज इक्वल टू -30, a minus in bracket -5 is equal to -30, so a plus 5 minus plus, so is equal to -30. आता +5 तिकडे ट्रान्सपोजिंग होईल, ते मायनसमध्ये जातं. a इज इक्वल टू -30 -5 हे ट्रान्सपोजिंग होणार, मायनस प्लस, सो -35. a इज इक्वल टू -35°. आता a आणि डीच्या किमती सबस्टिट्यूट करायच्या, म्हणजे दोन्ही किमती ठेवू. सबस्टिट्यूइंग values of a and d. The temperatures from Monday to Saturday are. आता मंडे टू सॅटर्डेच्या म्हणजे सोमवार ते शनिवारच्या आपल्याला ठिकाणी तापमान आपण शोधूया. म्हणजे ह्या दोन्ही किमती ज्या आपल्याला आलेल्या आहेत a आणि डीच्या त्याच्यामध्ये ठेवायच्या. a - 3d. सो a means -35 -3 into d means -5. So -35 minus plus 3 5 are 15, -35 plus 15 subtraction -20°C. Then second a - 2d, so -35 minus 2 into in bracket -5, -35 minus plus 2 5 are 10, so -35 plus 10 -25°C. a minus d is equal to -35 minus in bracket -5, so -35 minus plus 5, so minus plus minus 35 minus 5 30°C. Then a is equal to -35°C. Then a plus d -35 plus in bracket -5, so -35 plus or minus 5 minus plus sign same, write down here -40°C. And last a plus 2d, so -35 plus 2 into -5,
So minus 35 plus minus minus 2 5 are 10, minus 35 minus 10 minus 45 degree Celsius. So the temperatures on the other 5 days are minus 20 degree Celsius, minus 25 degree Celsius, minus 35 degree Celsius, minus 40 degree Celsius and minus 45 degree Celsius respectively. Let's see last question. It means question number 6. On the World Environment Day, tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are 2 trees, in the third row 3 trees and so on. Find the total number of trees in 25 rows. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या ठिकाणी झाडे लावण्याचा या ठिकाणी एक कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये जमिनीवरती त्रिकोणाकृती आकारामध्ये या ठिकाणी झाडे लावायची होती. म्हणजेच पहिल्या रांगेमध्ये 1 झाड, दुसऱ्या रांगेमध्ये 2 झाडे, तिसऱ्या रांगेमध्ये 3 झाडे, चौथ्या रांगेमध्ये 4 झाडे, याप्रमाणे झाडाची लावणी होती. तर त्यांनी सांगितलं आहे अशा एकूण 25 रांगा होत्या. देर आर 25 रोज. म्हणजेच अशा 25 रांगेमध्ये एकूण किती झाडे लावली होती हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. म्हणजेच वी हॅव फाइंड येस 25. सो देर आर 1 ट्री इन फर्स्ट रो, सेकंड ट्रीज इन सेकंड रो अँड थर्ड ट्रीज इन थर्ड रो अँड सो ऑन. म्हणजेच विद्यार्थी मित्र पहिल्या रांगेत 1 झाड, दुसऱ्या रांगेत 2 झाड, तिसऱ्या रांगेत 3 झाडे याप्रमाणे झाडं लावायची होती. सो 1 2 3 इज अ सिक्वेन्स. म्हणजेच विद्यार्थी मित्र ही एक क्रमिका आहे. ओके. सो T1 is equal to 1, T2 is equal to 2 and T3 is equal to 3. So difference is equal to T2 minus T1. So 2 minus 1, D is equal to 1. Then D is equal to T3 minus T2. So 3 minus 2, D is equal to 1. So distance between any two consecutive term is constant. So it is an AP. म्हणजेच arithmetic progression आहे. So there are 25 rows. So n is equal to 25. We have find yes 25 question mark. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी झाडांच्या 25 रांगा होत्या, म्हणून यांची किंमत आपण 25 ठेवणार आहे आणि आपल्याला yes 25 ची किंमत काढायची. सो राईट डाऊन SN फॉर्म्युला. Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. So substituting the values in Sn formula, yes 25 is equal to 25 upon 2 in bracket 2 into 1 plus 25 minus 1 into 1 into 1. 25 upon 2 into 2 1s are 2 plus 25 minus 1 24 into 1. So 25 upon 2 into 2 plus 24 1s are 24. So 25 upon 2 into 26. So 2 1s are 2, 2 1s are 2, 2 3s are 6. So 25 into 13. 13 5s are 65, carry 6. 13 2s are 26 plus 6, 32. So yes 25 is equal to 325. So the total number of trees in 25 row is 325. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 25 रांगेमध्ये एकूण 325 झाडे लावली आहेत. विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंकगणिती श्रेणीमधील 3.4 म्हणजेच शेवटचा या ठिकाणी सराव संच पाहिला. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.